व्यवस्थित सूर्यप्रकाशामध्ये मॅच व्हायला पाहिजे। आम्हाला वारंवार या ठिकाणी सूचना येतात, या ठिकाणी पंच कमिटी तसेच अध्यक्ष असणारे यांनी त्वरा करायची, चला लगेच मॅच स्टार्टअप करायचं या ठिकाणी। तर सामना रंगतो या ठिकाणी एटोकळी तामशी बंदर वर्सेस झरमोरू पैराणकरवाडी या दोन दिग्गज संघामध्ये। पाहूया प्रथम फलंदाजी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे एटोकळी तामशी बंदर आणि प्रथम फलंदाजी घेतली आहे। तर या ठिकाणी दीपेश आणि नाना एक स्फोटक फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेला आहे। तर तेवढीच घणाघाती अशी अष्टपैलू कामगिरी असणारा बॉलिंग एंडला राहुल या ठिकाणी आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मात्र स्वतः या अष्टपैलू अशी कामगिरी करण्यासाठी सज्ज। चला मॅन ऑफ द मॅचच्या सिरीज या ठिकाणी साई प्रसाद आपण लगेच जाऊन किताब घ्यायचा आहे आपला या ठिकाणी। आहेत ना ती इथेच कुठे राहुल या ठिकाणी प्लेस केलेला पहिलाच चेंडू मात्र एक रन रोखू शकत नाही आणि एक रन्सने श्रीगणेशा केलेला आहे दीपेश आणि स्वतःचा आणि संघाचा देखील एटोकळी तामशी बंदर या संघाचं एक रन्स। आता मात्र या ठिकाणी एक स्फोटक फलंदाज नानाच्या रूपाने अनेक कीर्तिमान आपल्या नावावर कोरलेले असं या ठिकाणी काय आपली किमया करतो आपल्या संघासाठी ते आपल्याला पाहायला मिळेल। त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाचा सापळा रचलेला आहे तो राहुल यांनी झरमोरू पैराणकरवाडीच्या वतीने। हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या वरून मारलेला आहे, खणखणीत षटकार डीजे। डॉन ज्या डॉननी कमाल केली होती 90च्या दशकामध्ये या सिनेमाने अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक केलं होतं असा डॉनचं गाणी मात्र या ठिकाणी डॉन ठरलेला आहे तो म्हणजे नाना उर्फ विक्रांत। परत एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र मिड विकेटच्या वरून हा जातो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो खणखणीत षटकार। इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत विक्रांत याने। धन्यवाद डीजे। तामशी बंदरचे सहकारी कृपया तामशी बंदरचे पाठीराखे कृपया आपण बक्षीस काहीतरी लावा ना। तर या ठिकाणी खणखणीत बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक होते की नाही ती पाहायला मिळेल। परत एकदा नाना याने प्रहार केले आणि हा मला असं वाटतं परत एकदा स्ट्रेट ड्राईव्ह षटकार येतोय आणि हा बॅक टू बॅक तिसरा षटकार। या ठिकाणी मात्र कात्रजचा घाट दाखवलेला आहे राहुल याला मात्र धावसंख्या पोहोचते ती 19। धन्यवाद डीजे। तर या ठिकाणी पारितोषिक येतंय नानासाठी, जर अजून 2 षटकार मारले तर प्रज्योत ठाकूर याच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक। चला या ठिकाणी प्रत्येक संघाचा एक एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे। सर्वांना एक विनंती आहे लगेच वेळ न घालवता या ठिकाणी तर बॅक टू बॅक हा तिसरा षटकार लावून या ठिकाणी मात्र धावसंख्या हरणाच्या वेगाने पोहोचलेली आहे ती म्हणजे 19। राहुल आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील नाना। या ठिकाणी मात्र परत एकदा पाहूया काय होतंय आणि सुरेख झेल सुरेख असा झेल या ठिकाणी डीजे। धन्यवाद डीजे। खणखणीत असा स्फोटक फलंदाज एक वीरेंद्र सेहवाग म्हणावा लागेल एटोकळी तामशी बंदरचा मात्र तंबूच्या आश्रयाला 3 खणखणीत षटकार मारून मात्र या ठिकाणी आश्रयाला आलेल्या आपली कामगिरी यथायोग्य पार पाडून त्यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी येत आहे तो म्हणजे विराज। त्यांचेच बंधुराज विराज एक अष्टपैलू खेळाडू विराज कॅप्टनच्या रूपाने काय भूमिका करतोय आणि या 6वा सत्र अतिशय दर्जेदार ठरलंय तो तामशी बंदरसाठी। मला असं वाटतंय 2 का 3 पारितोषिक बक्षीस या ठिकाणी त्यांना लागलेले आहेत आणि मात्र या अंतिम गोड करण्याचा त्यांचा मानस असेल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये। परत एकदा हा चेंडू मिड विकेट झोन मध्ये येतो, 1 रन केलेले दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतात। मला असं वाटतं दुसरी रन्स देखील पूर्ण केले आणि या ठिकाणी कौतुक करावं लागेल जे डीप मिड विकेट वरती तैनात असलेला खेळाडू त्याने विक्रांतचा झेल घेतला। मित्रा खरंच तुझा आभार, सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं आणि मात्र त्याचबरोबर मी साईनाथ मंत्रीवाडी आणि शिवशंभू जनवली
दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आमच्या बरोबर लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे। चला शिवशंभो जनवली प्लीज या आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करायचा आहे, अगदी अर्जंट काम आहे तुमच्याकडे। तरी शिवशंभो जनवली आणि साईनाथ मंत्रीवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टननी आमच्या बरोबर लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे। ते चला टीम नो गेट मीटिंग, नो एक्स्ट्रा टाइम। चला पंच दोन्ही यांना सूचना करायच्या आहेत कारण आपल्याला वेळ आता खूप कमी राहिलेला आहे। दिला पंच दोन्ही यांना आपण हे करायचं आहे की फास्ट या ठिकाणी थोडं स्पीडअप करायचं आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला पुढच्या उद्याच्या दिवसामध्ये 15 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे। तरी पुढील सूचना आपल्याला या ठिकाणी पंच कमिटी करणार आहे, तर त्वरा करायची आहे मित्रांनो। या ठिकाणी षटक संपलंय पहिलं आणि अतिशय महागडं षटक। या ठिकाणी धावसंख्या झालेली ती 21, 3 खणखणीत षटकारांशी विक्रांती आणि या ठिकाणी मात्र हॅट्रिक षटकारांची केलेली आहे। तर पुढचं षटक या ठिकाणी मला असं वाटतं विनायक यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे कर्णधाराने। पाहूया कितपत योग्य ठरवतात निर्णय। सामना करतील दीपेश, एक नवोदित युवा खेळाडू तामशी बंदर या संघाचा आपलं कौशल्य पणाला लावण्यासाठी या ठिकाणी मात्र मोठी धावसंख्या उभारून या ठिकाणी संघाला विजयापथावर नेण्याचं त्याचं कर्तृत्व असणार आहे। सामना करतील या ठिकाणी। त्याचबरोबर मोरे पाहायला गेलं तर आदेश भुईर आमच्या समवेत शिवशंभो जनवलीचे कॅप्टन इथे जोडले गेलेले सगळ्यांना आपण इथून माईक वरून आपल्या संघाला सांगायचं आहे सकाळी किती वाजता यायचं आहे। तर पुढील सूचना आपण देणारच आहोत। तर या ठिकाणी बॉलिंग मार्कर आहे तो विनायक चालू आहे। उद्या 8 वाजता यायचं आहे। थँक्यू। सगळ्यांनी 8 वाजता त्या ग्राउंडवर रिपोर्टिंग करायची आहे प्लीज। तर 3 षटकांची फायनल होईल। मी शिवशंभो जनवलीला स्पेशली रिक्वेस्ट करेन का साईनाथ मंत्रीवाडी इथेच टीम आहे ती त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही ठीक 8 वाजता इथे मैदानामध्ये येऊ, तर थोडंसं सहकार्य करा। आता शिवशंभो जनवलीची सहकार्याची भूमिका आम्हाला गरजेची आहे। थँक्यू। ओटू मुरीश ठाकूर सर। तर या ठिकाणी सुरेख कमबॅक विनायकच्या रूपाने पहिला झटका क्लीन बोल्ड केलेला दीपेशला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते ओमकार तामशी बंदर या संघाचे। ओमकार या ठिकाणी 21 धाव आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक विनायक याचं दुसरी षटक घेऊन आपल्या खांद्यावरती एक विश्वास या ठिकाणी कर्णधाराचा सार्थ ठरवित मात्र या ठिकाणी धाव संख्येला व्यसन घालण्याचा प्रयत्न। सामना करतील ओमकार, एक युवा खेळाडू। पाहूया नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, परंतु किमिया मात्र अतिशय उंचावणारी या ठिकाणी मात्र परत एकदा अपील केली होती, परंतु पंच अतिशय तत्पर एक नेत्रदीपक अशी त्यांची कामगिरी। या ठिकाणी मात्र प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे तो ओमकार याच्यावरती। सुरेख रणनीती म्हणावी लागेल विनायक याच्या माध्यमातून। सामना करतील ओमकार, स्लोअर गेंद आणि या ठिकाणी मात्र विकेट झोन मध्ये टाकलेला सुरेख क्षेत्ररक्षण जर या ठिकाणी गॅदर केला असता तर निश्चितच रनआउटचा चान्स होता, परंतु या ठिकाणी गमावलेला 1 रन मात्र मिळते। ओमकार याला स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाचं देखील या ठिकाणी धाव संख्या होते ती 22। 2 विकेटच्या पतनानंतर तामशी बंदर या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 22। तर पहिलं षटक आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी 21 धावा जमल्या 3 षटकांशी। नंतर मात्र या ठिकाणी व्यसन घातलेलं विनायक यांनी सामना करतील विराज या ठिकाणी मात्र परत एकदा, परंतु पंच आणि या ठिकाणी स्वैर ठरवलेला हा चेंडू अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ धावसंख्या होते ती 23। तर एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल या ठिकाणी मात्र स्वैर चेंडू ठरवला आणि मात्र अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ। तर या ठिकाणी विराज मात्र याला सूझबूझ समजदारीवाली क्रिकेट खेळावी लागेल। विनायक आपले बॉलिंग मार्क या ठिकाणी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने टोळवलेला चेंडू मात्र जातो सीमा रेषेपार, खणखणीत चौकार। धन्यवाद डीजे। तर चौकारांशी मात्र या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे ती 27। दुसरं षटक प्रगतीपथावर विनायकच्या रूपाने मात्र धाव संख्येला या ठिकाणी आकार मिळतो। चौकारांशी 27 ही धाव संख्या होते। विराज विनायक आपल्या बॉलिंग मार्कवर हा चेंडू फुलटॉस आणि मात्र या ठिकाणी हुक केलेले आहे तो आणि षटकार येतो। या ठिकाणी षटकारांची धाव संख्या होते ती
33. धन्यवाद डीजे. बॉल द्यायचा आहे, कृपया बॉल द्या. बॉल द्यायचा आहे. तर विराजाने षटकार एक आणि एक चौकारांशी मात्र 3 चेंडूचा सामना करून 12 धावा जमवलेल्या आहेत. सुरेख फलंदाजी म्हणावं लागेल विराजच्या माध्यमातून या ठिकाणी एटुकोळी तामशी बंदर या संघाची. धावसंख्या झाली आहे ती 33. दुसरं षटक प्रगतीपथावर पैरणकरवाडीच्या वतीनं थोडंसं महागडं म्हणावं लागेल. पहिलं षटक टाकलेलं राहुल याने मात्र 21 धावा दिलेल्या आणि आतापर्यंत मला असं वाटतं या ठिकाणी 12 धावा दिलेल्या आहेत. ते विनायक यांनी थोडंसं महागडं म्हणावं लागेल निश्चितच. परंतु हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडतंय बिघडतंय हे पाहायला मला लागेल. या ठिकाणी परत एकदा टोळवलेल्या लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येते. 1 रन घेतली दुसऱ्या रन साठी आणि दुसरी रन देखील पूर्ण केलेली. तिसऱ्या रन साठी प्रयत्न करतायत की नाही, परंतु 2 रन्सवर समाधान मानावं लागतोय आणि या 2 रन्सने धाव संख्या होते ती 35. त्याच बरोबर मोरेश्वर ठाकूर आपण पाहायला गेलं तर चला स्पीड अप करा मित्रांनो. जरूर ही पैरांकरवाडी टीम खेळताना पाहायला मिळतोय आणि आपण निलेश सदानंद मात्रे सरांच्या आवाजाला आपण इथे मिस करतोय, कारण त्यांच्या आज अनुपस्थिती आवर्जून इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचा संघ इथे मात्र खेळताना पाहायला मिळतो. त्यांच्या सर्व महिला वर्ग सुद्धा मात्र तिथून मॅच पाहत आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करू. अखंड पैरंकरवाडीच्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय सदानंद मात्रे सर यांचेही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. चला स्पीडअप करा. पंच आणि खेळाडू यांना सूचना आहे की हा सामना त्वरित आपण स्पीडअप करायचा आहे. तर धावसंख्या झाली आहे ती 35. 2 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 35. ऋषिकेश आपल्या बॉलिंग मार्कवर अंतिम आणि हाणामारीचा षटक या ठिकाणी सामना करतील. ओमकार 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 35. 2 गडीचे बाद. या ठिकाणी मात्र ओमकार आणि हा खणखणीत पाहूया काय होतोय आणि खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर ह्या सामन्यामधला हा 4था षटकार येतो ओमकारच्या बॅटवर. 5वा षटकार येतोय. 3 षटकार मारले विक्रांत याने, 1 षटकार मारलं विराज याने आणि 1 षटकार ओमकारच्या रूपाने. असं 5 षटकार. या षटकाराने मात्र धाव संख्या होते ती 41. लॉस ऑफ 2 विकेट्स. तर निश्चितच या ठिकाणी मात्र इरादे स्पष्ट केलेले ओमकार आणि विराज याने हा चेंडू. आणि आता मात्र पॉइंटच्या दिशेने मोठं लावलेला आहे. 1 रन घेतलेले त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या रन साठी प्रयत्न करत, दुसरी रन देखील पूर्ण 3ऱ्या रन साठी प्रयत्न करतायत की नाही. 3री रन्स देखील घेतलेले आहेत आणि 3 रन्सने मात्र धावसंख्या पोहोचते ती 44. ऋषिकेश आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील. या ठिकाणी विराज हा चेंडू पाहूया. या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ऋषिकेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. ओके. ऋषिकेश आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील. विराज या ठिकाणी मात्र गलीमध्ये कट केलेला चेंडू. 1 रन घेतले, दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतात परंतु एकावरच समाधान मानावं लागतोय आणि धाव संख्या होते ती 45. बॉल. चला स्पीड अप करा मित्रांनो. या ठिकाणी मात्र आपल्याला थोडस घाई करावीच लागेल. ऋषिकेश यांचा पुढील चेंडू. सामना करतील या ठिकाणी ओमकार. आणि हा सुरेख चेंडू म्हणावला, सुरेखरित्या टोलवलेला आहे. मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातो. 1 रन घेतले दुसऱ्या रन साठी आणि दुसरी रन देखील पूर्ण केलेली. 3ऱ्या रन साठी प्रयत्न करतायत की नाही, परंतु या ठिकाणी विकेट रनआउटची मिळते आणि
2 रन्स येतात. धाव संख्या होते ती 47. 48 धावांचं मला असं वाटतं या ठिकाणी चेंडू आहे का पंच? ओके, 47 धावा या ठिकाणी धाव फलकावर लागलेल्या आहेत. एटुकली तामशी बंदर या संघाची एक सर्वोच्च धावसंख्या म्हणावी लागेल या ठिकाणी. हा चेंडू आणि स्वैर ठरवलेलं पंच सुशांत यांनी अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 48. सुरेख बॅटला कनेक्ट केलं आणि या ठिकाणी मात्र मिड विकेट, डीप मिड विकेटच्या वरून हा षटकार येतोय. अंतिम चेंडू वरती हा खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. 54 धावा धावफलकावर लागले आणि 55 धावांचं आव्हान ठेवलेले आहे ते पैरणकरवाडी या संघासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला तर या ठिकाणी 55 धावांचं आव्हान लक्ष निर्धारित करून या ठिकाणी मैदानात राहुल आणि मला असं वाटतं मिनार ही जोडगोली मैदानात मध्ये आलेले आहे. पैरणकर वाडीच्या वेळी तामशी बंदर लगेचच आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वेळ दौडायचा नाही आहे. पंच आपण त्यांना सूचना करायच्या आहेत. या ठिकाणी वेळ दौडायचा नाही आहे. 18 चेंडू आणि 55 धावा असं समीकरण आहे ते पैरणकरवाडी या संघासाठी. सरासरी मला असं वाटतं 18.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमावा लागतील त्या पैरणकरवाडी या संघाला. 18 चेंडू आणि 55 धावा असं समीकरण आहे. तर मिनार आणि राहुल अशी स्फोटक फलंदाजी या ठिकाणी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दोन्ही बॅट्समन या ठिकाणी मैदानात दाखल झालेले आहेत पैरणकरवाडीच्या वतीनं. चला त्वरा करा मित्रांनो. सूर्यनारायण या ठिकाणी रजा घेतलेले आहेत आणि या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला हा सर्व समीकरण सोडवायचं आहे. हे निर्धारित ठेवून पुढील कामगिरी करायची आहे आपल्याला. तर या ठिकाणी पहिलं षटक विक्रांतच्या रूपाने एक अष्टपैलू असा खेळाडू आणि तेवढंच घनघोर असे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला मिनार. पाहूया काय किमया करतो आपल्या संघासाठी मिनार. नाना टू मिनार या ठिकाणी मात्र टोलाला मिड विकेट मध्ये चेंडू जातो. 1 रन घेतले, दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतो परंतु नाही. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात असलेले मला असं वाटतं जगदीश पाटील यांच्याकडून 1 रनवर समाधान मानावं लागतं मिनार याला. तर धावसंख्या या ठिकाणी जी जमवायची आहे ती 18.5च्या सरासरीनं 55 हे धावांचं आव्हान ठेवून लक्षात ठेवून मात्र कामगिरी करायची आहे. सामना करतील राहुल या ठिकाणी. पाहूया काय किमया करतात. पहिल्याच घनघाती फटका मारण्यासाठी प्रयत्न निर्धाव चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धाव घेण्याचा काही प्रश्नच नाही. राहुल आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील या ठिकाणी राहुल. हा चेंडू आणि मात्र या ठिकाणी टोलवलेला हुक केलेला आहे. पाहूया या ठिकाणी मात्र चौकार मिळतोय. धन्यवाद डीजे.
तर इरादे मात्र आपलं स्पष्ट केलेले आहे. राहुल याने मात्र प्रत्येक चेंडू प्रहार करून मात्र या ठिकाणी आपल्या संघाला विजयाच्या समीप कसं नेता येईल हे मात्र लक्षात घेऊन घणाघाती प्रहार या ठिकाणी या प्रहारामध्ये यशस्वी होताना चौकार मात्र मिळतो या चेंडूवरती आणि चौकारांची धावसंख्या होते ती 5. तर या ठिकाणी मात्र 15 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण आहे. ते पैराणकर वाडीच्या वतीने थोडस आव्हान खडतर आहे, परंतु जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत काही आपण या ठिकाणी पाहू शकतो. नाना या ठिकाणी मात्र परत एकदा आणि मात्र चेंडू या ठिकाणी स्वय स्थिरावतो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये धाव घेण्याचा प्रश्नच नाही. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते विक्रांत यांच्या रूपाने सामना करतील राहुल. या ठिकाणी मात्र परत टोलावलेला चेंडू 1 रन घेतले. दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतायत का नाही आणि दुसरी रन देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. तू मै करत मात्र या ठिकाणी थोडस फिल्डर यांची जम्बलिंग झालेली आणि मात्र 2 रन मिळतात. राहुल याला 2 रन मिळतात. पैराणकर वाडीला धावसंख्या होते ती 7. बिनबाद 7. 18च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमवायच्या आहेत. नाना या ठिकाणी मात्र परत एकदा मात्र स्वैर ठरवलेला आहे. 1 रन घेतले. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आणि दुसरी रन देखील अशा एकूण 3 धावा जमा होतात. वाईटच्या स्वरूपात 1 रन अशा 3 धावा या ठिकाणी जमा होतात आणि 3 धावांची धावसंख्या होते ती 10. क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी मात्र चेंडू दिसला नाही, काही समजलंच नाही. आता मात्र विक्रांत सामना करतील. या ठिकाणी राहुल या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड. पहिलं विकेटचं पतन राहुलच्या रूपानं. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी 12 चेंडू आणि 45 धावा. 12 चेंडू 45 धावा असं काहीच समीकरण. चला तामशी बंदर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मैदानात प्लेयर पोहोचलेला आहे, आपण क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. पंच आपण सूचना करायच्या आहेत त्यांना. 12 चेंडू 45 धावा म्हणजे सरासरी या ठिकाणी 22.5 चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये आपल्याला कमबॅक करायचा असेल तर. 12 चेंडू आणि 45 धावा. तर या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आहेत ते म्हणजे सूरज. सामना करतील मिनार. या ठिकाणी मात्र प्रहार करण्याच्या नादामध्ये चुकलेला आहे, चकवा दिलेला आहे. निर्धाव चेंडू स्थिरावतो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये धाव घेण्याचा प्रश्नच नाही. निर्धाव चेंडू 11 चेंडू आणि 45 धावा. सूरज आणि या ठिकाणी मात्र सुरेख फटका आणि मात्र सुरेख या ठिकाणी नो बॉल आहे. नो बॉल घोषित केलेला आहे. नो बॉल या ठिकाणी आणि फ्री हिट येतोय. धावसंख्या होते आहे 12. दुसरे षटक प्रगतीपथावर सूरजच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे ती 12. एक सुरेख फटका मिनारच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि सुरेख झेल परंतु नो घोषित केलेला पंचांनी. या ठिकाणी मात्र आता निर्धाव चेंडू सुरेख कमबॅक या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून. सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर. हा चेंडू आणि सुरेख या ठिकाणी पाहूया मिड विकेट कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलेला. 1 रन घेतले. दुसऱ्या रन साठी पण तो मनाई केले. दुसरी रन होऊ शकली असती परंतु मिनार यांनी मनाई केलेली आहे. एक मोठा फटका घेण्याचा त्यांचा या ठिकाणी मानस असू शकेल. मात्र आशा अजूनही पल्लवित आहेत पैराणकर वाडीच्या. जोपर्यंत मिनार या सामन्यामध्ये मिनारची विकेट आहे. सामना करतील सूरज भोईर याच्या चेंडूचा. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल.
यष्टीरक्षक या ठिकाणी चकवा दिला. स्वैर ठरवलेला पंच अजय भोईर याने अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 14. .41 41 धावांची गरज. सामना करतील मिनार. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. यष्टीरक्षकाच्या वरून 1 रन घेतलेले. दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतायत की नाही, दुसरी रन देखील पूर्ण. तिसऱ्या रन साठी प्रयत्न करतायत की नाही, परंतु मला नाही वाटत की प्रयत्न करतील आणि या 2 रन्सनी मात्र धावसंख्या पोहोचते ती 16. धावा आतापर्यंत धावफलकावर जमा झालेले आहेत पैरणकरवाडी या संघाच्या. तर सूरज भोईर यांची सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. सामना करतील मिनार. हा चेंडू आणि स्वैर ठरवलेला पंच अजय भोईर याने अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. 17 ही धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे आतापर्यंत. एक गडी मात्र तंबूच्या आश्रय राहुलच्या रूपाने. या ठिकाणी मात्र प्रहार केलेला आहे. पाहूया त्यामध्ये काय होतोय. त्या ठिकाणी तैनात असलेले नना यांनी मात्र हा झेल घेतलेला आणि विकेटचं पतन होतोय. तो मिनार याच्या एक मोठा मासा गळाला लागलेला आणि मात्र त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे तो संदीप. धन्यवाद डीजे. चला फलंदाज त्वरा करा आपण. धावसंख्या झालेली आहे ती 17. 17 या धावसंख्येवर 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. मिनार आणि राहुलच्या रूपाने. मात्र या ठिकाणी विजयश्रीच्या समीप एटगोळी तामशी बंदर हा संघ या 17 मधील सुरेख कामगिरी म्हणावं लागेल तामशी बंदर या संघाची. आतापर्यंत मला असं वाटतं 2 किंवा 3 बक्षिसांवर त्यांनी आपलं नाव कोरलेलं या 6व्या सत्रामध्ये. सुरेख अशी उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल. सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी संदीप आता मात्र या ठिकाणी चकवा दिलेला आहे आणि चेंडू समजू शकले नाही. षटक या ठिकाणी संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. अंतिम षटक या ठिकाणी. चला फास्ट करा मित्रांनो, त्वरा करा आपण. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी अंतिम षटक मला असं वाटतं या ठिकाणी दीपेशच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. मला असं वाटतं महेश भोईर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. चला गेट मीटिंग करू नका मित्रांनो, लगेच सुरुवात करायची आहे. सामना करतील या ठिकाणी ऋषिकेश. महेश टू ऋषिकेश. हा चेंडू मात्र सुरेखरित्या टोळवलेला. पाहूया काय होतं. या ठिकाणी मात्र जातो चेंडू सीमा रेषे पार. खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 21. तर धावसंख्या होते ती 21. सामना करतील ऋषिकेश महेश याच्या गोलंदाजीचा. पाहूया परत एकदा सुरेख टोळाव्याला स्टेट ड्राईव्ह केलेला. 1 रन घेतले. दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतात. दुसऱ्या रनला या ठिकाणी मात्र मनाई केलेली आहे संदीप यांनी. 1 रनवर समाधान मानलंय. धावसंख्या होते ती 22 धावा आतापर्यंत धावपटलावरती. या सामन्यामध्ये आता मात्र एक औपचारिकता शिल्लक राहिलेली. विजयाच्या समीप एटुकोळी तामशी बंदर हा संघ. सामना करतील संदीप पाटील महेश यांच्या चेंडूचा. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. यष्टीरक्षकाचा चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रश्नच नाही. निर्धाव चेंडू आणि मात्र या
सामन्यामधील काही चेंडू शिल्लक. थ्री टू गो. महेश टू संदीप. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतलेला आहे. फाईन लेग झोन मध्ये चेंडू जातो. 1 रन्स घेतोय फलंदाज तोपर्यंत आणि 1 रन्सनी धाव संख्या पोहोचते ती 23. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आणि या पहिल्या दिवसातील अखेरचा हा सामना एटुकुळी तामशी बंदर वैसे जरमरू पैराणकरवाडी. या ठिकाणी मात्र पुढे सरसावून मारलेला आहे. सुरेखरित्या टोलवलेला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. 1 रन घेतलेली. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतात नाही आणि 1 रनवर समाधान मानतोय फलंदाज. आणि विजयश्री मात्र ही एटुकोळी तामशी बंदरच्या वतीने झुकलेलं सुरेख अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. वाईट चेंडू या ठिकाणी महेशाच्या रूपानं. अंतिम षटक प्रगतीपथावर. पाहूया महेश. या ठिकाणी मात्र चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केलेला आणि मात्र सामना जिंकतो एटुकोळी तामशी.